चला तर आज आपण फोडणीची पोळी करूया. सगळ्यांना आवडणारा पदार्थ. पोळ्या उरल्या की पहिला विचार येतो की फोडणीची पोळीच करूया मस्त अशी. तर चला आपल्या रेसिपीकडे जाऊया. आवडल्यास म्हणजे चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 4 आदल्या दिवशीच्या पोळ्या आहे. यांना आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मी छान चांगले 5-6 तुकडे त्याचे करून घेते आणि मग मिक्सरमध्ये घालते. हळूहळू फिरवायचं चालू बंद करत, म्हणजे चांगला भुरका होतो, लगदा होणार नाही. मागे मी छोटीशी तयारी करून ठेवली आहे आपल्या फोडणीच्या पोळीसाठी. इथे मी 3.5 चमचे मोठ्या चमच्याने तेल वापरलेलं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घालतो आहे. मोहरी तडतडल्यावर यामध्ये घालूया जिरं. जिरं तडतडल्यावर त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद. त्यामध्ये काढूया आपण कढीपत्ता. आधी हिंग घालायचा आहे, तो दाखवायचा राहिला आहे. आणि हिरवी लाल मिरची मी 2 मिरच्या घातलेल्या आहे आणि एक मोठा कांदा व्यवस्थित चिरून घेतलेला आपण यात घालतो आहे. आणि त्यानंतर आता याला छान परतवायचं. जोपर्यंत आपला कांदा पूर्णपणे शिजणार नाही तोपर्यंत आपण याच्यात पोळीचे केलेले भुरका जो आहे आपली, तो आपण काही घालणार नाही आहे. तर आता आपण मीठ घालूया आणि या कांद्याला छान परतवून शिजवून घेऊया. याचा व्हॉल्यूम एकदम तुम्हाला कमी झालेला दिसेल. व्हॉल्यूम कमी झाला की मग आपण पोळीचे जे बारीक तुकडे आहे ते टाकूया. आता मी कोथिंबीर पण टाकली आहे फ्लेवरसाठी. 2दा आपल्याला कोथिंबीर वापरायची. आता पाहू शकता कांदे छान शिजले गेलेले आहे आणि पहा त्यांचं व्हॉल्यूम एकदम कमी झालं आहे. आता आपण यात घालूया पोळीचे बारीक केलेले काप आणि याला छान परतवून घेऊया. छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला आता याच्यावर थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे. तर एक ताटली ठेवून घेऊया. ताटली ठेवल्यावर त्याने चांगली 1-2 मिनटं वाफ आली की टेस्ट छान येणार. थोडंसं तिखट घालायचं. मी एकदम कमी तिखट घातलं आहे. ते दिसतं खूप आहे पण टाकलं एकदम कमी आहे. वाफ येऊ दिली 2 मिनटं आणि मग आपण यामध्ये लिंबाचा रस घालतो आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि छोटं लिंबू होतं मध्यम आकाराचं. तसा रस घातला. 1 चमचा साधारण तो मोठ्या चमच्याने रस आहे. कोथिंबीर भुरकवली आहे आणि आपली मस्त अशी फोडणीची पोळी तयार झालेली आहे. खूप मस्त झाली होती. तुम्ही नक्की करून पहा घरी. दह्यासोबत फोडणीची पोळी खूप चांगली लागते. ज्यांना आवडत असेल ते दह्यासोबत खाऊ शकतात. ज्यांना तिखट आवडतं काहीतरी तर ते मिरचीचं लोणचं वापरू शकतात किंवा आपल्या लिंबाचं लोणचं तर आहेच. काही नाही तर सगळ्यात बेस्ट लिंबाचं लोणचं आणि आपलं फोडणीची पोळी. अप्रतिम मस्त लागतं. नक्की करून पहा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. आवडत असल्यास आपण चिमूटभर साखरही घालू शकतो. ती पण खूप छान लागते. नक्की करून पहा.